नमस्कार मंडळी, मी अर्पणा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आईंना सकाळी लेट होत होतं, तरी देखील त्यांनी शंकरपाळीचं पीठ भिजवून ठेवलं आणि चकलीची वाफ देखील काढून ठेवली. त्याच्यामुळे मी ते पटकन करायचं असं माझ्या डोक्यात होतं. पण त्या अगोदर मी म्हटलं अगोदर तूप करून घ्यावं. तर ही चकलीची वाफ काढतोय. तर उकळलेलं पाणी आम्ही त्या पिठामध्ये मिक्स करतोय. पिठामध्ये सर्व सामग्री ॲड केलेली आहे, जसं की तीळ वगैरे, आणि ती वाफ काढून एका साईडला ठेवून दिलं आणि मी घेतलं आहे तूप बनवायला. तूप बनवून झालं की मग माझ्या डोक्यात होतं लगेच शंकरपाळी बनवायची. शंकरपाळी झाली की चकली, तोपर्यंत येईल स्कूलमधून विराज. तर लोणी स्वच्छ असेल ना तर हे बिलकुल हाताला नाही चिकटत. तुम्ही बघू शकता मी त्या लोण्यातील पूर्णपणे पाणी काढलं आहे. लोण्यात बिलकुल पण पाणी राहत नाही आणि ते हाताला देखील चिकटत नाही. त्यामुळे नेहमी लोणी धुताना स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुतलं लोणी पटकन स्वच्छही होतं आणि पटकन कडलं देखील जातं. तर मी हे लोणी स्वच्छ धुवून कडवायला ठेवणार आहे आणि त्यानंतर घेणार आहे शंकरपाळी करायला. शंकरपाळीचं पीठ जरा जास्त झालं होतं चुकून, पण काही हरकत नाही, आवडतात शंकरपाळ्या घरात सगळ्यांना. तर शंकरपाळीचं करायचं म्हटलं तर मी निवांत खाली बसून लाटणार होते, कारण एवढा वेळ उभं राहून नाही जमणार, कारण तळण्यासाठी तर उभंच राहावं लागणार होतं, कारण आमचा गॅस काही खाली येत नाही. त्याच्यामुळे मी पटकन खालीच शंकरपाळ्या लाटून घेतल्या. म्हणजे 50% काम आईंनी केलं होतं, शंकरपाळ्याचं पीठ भिजवून आणि चकलीची वाफ काढून. मला ते फक्त करायचं होतं आणि ते तळायचं होतं. आणि करंज्या आम्ही दोघेही संध्याकाळीच करणार होतो आणि करंज्या एकटीला नाही कराव्याशा वाटत. ज्यावेळेस मी हे कट करत होते ना त्यावेळेस विराजची खूप आठवण येत होती. तो गेला होता स्कूलला, कारण जेव्हा कधी शंकरपाळ्या करतो त्यावेळेस तो म्हणतो की ती गाडी मी चालवतो. तो त्या व्हीलला गाडी समजतं, त्याला आवडतं हे कट करायला. पण तो काही आज नव्हता, बघू दिवाळीच्या वेळेस करेल तो, असेल समोर तर. तर मी फटाफट शंकरपाळ्या मस्तपैकी लाटून आणि कट करून घेतल्या आणि त्यानंतर लगेच तळायला घेणार होते. माझं हे लाटून होईपर्यंत तूप देखील छान झालं होतं. पण अधूनमधून तुपाला पण हलवत होते, कारण त्याची जी बेरी असते ती खाली पातेल्याला चिकटते आणि नंतर ते पातेलं घासायला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे सारखं हलवत राहावं लागत होतं त्याला पण. छान असं तूप देखील तयार झालेलं आहे. ॲट अ टाईम दोन्ही कामं झालेली आहेत माझे. तूप देखील झालेलं आहे आणि शंकरपाळे देखील निवांत खाली बसून लाटूनसुद्धा झालेले आहेत. त्यानंतर मी लगेच तळायला घेतल्या. शंकरपाळ्या तळायला किंवा एकटीने करायला काही त्रास होत नाही, फक्त त्याचं पीठ थोडंसं घट्ट राहिलं पाहिजे आणि लाटताना थोड्याशा जाडसर लाटल्या ना ते छान फुगतात देखील. तर तुम्ही बघू शकाल की हे मी जास्त अशा गाठी असल्यासारखं दिसेल तुम्हाला, पण ते तेलामध्ये गेलं की एकदम लूज होतात, वेगवेगळ्या होतात, चिकटत नाहीत एकमेकांना. तर ह्या अशा सगळ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तर पूर्णपणे अशा एकमेकांना चिकटलेल्या त्या सुट्ट्या सुट्ट्या होतात. त्याच्यामुळे असं कधीच होत नाही की शंकरपाळ्या चिकटल्यात म्हटल्यावरती ते खराब झाले, तळता येईल का, तसं नसतं, छान होतात त्या. त्यानंतर जी आईंनी वाफ काढली होती चकलीच्या पिठाची, मस्तपैकी पीठ मी मऊसूत मळून घेतलं, कारण जर ते पीठ हार्ड असेल ना तर चकल्या पाडायला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे थोडासा कोमट कोमट पाण्याचा हात लावून चकलीचं पीठ छान असं मस्त मळून घेतलं आणि त्याच्या चकल्या पाडून घेतल्या. चकली करायला तर 2 माणसांची बिलकुलसुद्धा गरज नसते, कारण चकल्या करायला काहीच वेळ लागत नाही, फक्त तळायला खूप वेळ लागतो आणि तिथं कंटिन्यू उभाच राहावं लागतं. मग चकल्या जशा खायला छान लागतात, कुरकुरीत लागतात ना, तसं थोडंसं त्याला मेहनत आहे. मेहनत म्हणण्यापेक्षा थोडंसं उभं राहूनचं काम आहे. जर गॅस खाली असेल ना तर ते देखील काही कष्टाचं नाही आहे.
तर छान अशा चकल्या झालेल्या आहेत. नेहमी चकली झाली की ती उभा करून ठेवायची, म्हणजे तेल सगळं निथळलं जातं. आणि अशा मी सर्व चकल्या देखील करून घेत आहे. चकल्या झाल्यावरती विराज घरी आला होता. त्यानंतर मग संध्याकाळी आमचं प्लॅनिंग होतं की करंज्या करायचं. स्वयंपाक वगैरे सगळं आवरला, जेवण झाले तोपर्यंत आईंनी घेतल्या होत्या करंज्या करायला. मग मी पटापट किचन ओटा आवरून आईंच्या सोबत देखील आले करंज्या करायला. करंज्या मी एकटी कधीच करत नाही. आईसोबत असतील तर मला करंज्या करायला काहीच टेन्शन येत नाही. एकटीने आतापर्यंत मी कधी केल्याच नाहीत, कारण आईंसारखं हातावरती करायला मला करंजी जमत नाही. आपण फक्त वरची कामं करायची, इथे लाटायचं आणि तळायचं. तर आईंना म्हणजे लाटून द्यायची पारी करंजीची आणि आपण तळायचं, एवढंच माझ्याकडे काम असतं. तर आज आमचे 3 आयटम तयार झालेले आहेत: शंकरपाळी, चकली आणि करंजी, गौराईसाठी स्पेशल. तर तुम्हाला हे आमचे तिन्ही आयटम कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचेही काही जरी आयटम झालेच असतील तयार, कारण गौराईचा सण बघता बघता जवळ येतोय आणि नंतर शेवट खूप घाई होते. आणि थोडं काही पीठ राहिलं होतं, त्याचे आम्ही पुऱ्या देखील केलेल्या आहेत. तर चलो बाय.